मार्चच्या शेवटच्या 2 दिवसात शासन निर्णयांचा धुमधडाका. 30 आणि 31 मार्च या 2 दिवशी निघाले 830 GR. शेवटच्या आठवड्यामध्ये सरकारनं घेतले हजारापेक्षा जास्त निर्णय. युद्धामुळे हवाई इंधनाचा भडका. महिनाभरामध्ये तब्बल 115% महाग. विमान प्रवास महागला. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. मुंबईमध्ये सिलेंडर 218 तर दिल्लीमध्ये 195 रुपयांनी महागला. मध्यरात्रीपासून नवे दर लागू. नव्या आर्थिक वर्षामध्ये आजपासून अनेक नवे नियम. नोकरदारांसाठी आयकर कायद्यामध्ये मोठे बदल. सर्वसामान्यांची पगारासह प्रवासाचीही गणितं बदलणार. जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतात सुरू. तर राज्यामध्ये पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत. प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होती. माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सुनील तटकरेंकडून पहिल्यांदाच मान्य. तर पक्षाच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन. रोहित पवारांवरती निशाणा. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार. घरी पोहोचलेल्या एसआयटी पथकानं मुलाला घेतलं ताब्यात. फरार पत्नीचा शोध सुरू. खरातची कोठडी आज संपणार. अटकेतील महिलेकडे एएसआयची शरीर सुखाची मागणी. एएसआय राजेश जाधव निलंबित. जाधववरती गुन्हाही दाखल. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना. सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच. सोनं प्रति तोळा 3,500 रुपयांनी तर चांदी 6,000 रुपये किलोनं महागली. ओरॅकल कंपनीमध्ये मोठी कर्मचारी कपात. 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ. 12,000 भारतीयांचा समावेश. वरिष्ठ स्तरावरील 6 जणांनाही डच्चू. जगभर खळबळ. इराणमधलं अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय. 2 ते 3 आठवड्यामध्ये इराण सोडू. युद्धादरम्यान ट्रम्प यांचं नवं वक्तव्य. इराण कधीच अण्वस्त्र बनवणार नाही. ट्रम्प यांचा दावा. आजपासून आखातातल्या अमेरिकन कंपन्यांवरती हल्ले करू. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डचा इशारा. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, टेस्लासह 18 कंपन्यांची यादी इराणकडून प्रसिद्ध. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. ज्योतिबा डोंगरावरती सासन काठ्या नाचवत भाविकांकडून आनंद साजरा. राज्यभरामधून दर्शनासाठी गर्दी. नमस्कार महाराष्ट्र. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या घटनेनं. सरकारी वकील अजय मिसर यांनी भोंदू बाबा अशोक खरात केस ही लढण्यास नकार दिलेला आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी केस लढण्याबाबत एसआयटीनं पत्राद्वारे विनंती केलेली होती, मात्र त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे. अजय मिसर यांनी नकार दिल्यामुळे सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच आता युक्तिवाद करणार आहेत. 2011 मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सगळे खटले, त्याबरोबरच अन्य महत्त्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ आणि न्याय देता येणार नाही असं कारण हे त्यांनी दिलेलं आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. मुकुल, सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद करण्यासाठी नकार दिलेला आहे. ही केस त्यांनी नाकारलेली आहे. त्यामुळे आता नेमकी कोण ही केस लढणार आहे आणि यामागचं मूळ कारण काय आहे? अजय मिसर यांनी नकार दिला म्हणण्यापेक्षा त्यांनी असमर्थता ही दर्शवलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ह्या प्रकरणाची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यांच्याकडे याआधीच अनेक केसचा तपास हा बाकी आहे. वर्कलोड त्यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे हा जो अतिशय संवेदनशील आणि महिलांशी निगडीत हा संपूर्ण प्रकार आहे, त्यामुळे या प्रकाराला मी व्यवस्थित न्याय देऊ शकत नाही अशा स्वरूपाचं म्हणणं त्यांनी सादर केलेलं आहे. एसआयटीकडनं त्यांना एक विनंती पत्र देण्यात आलेलं होतं आणि त्याला त्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेलं आहे. शैलेंद्र बागडे हे सहाय्यक सरकारी वकील आहेत. ते
3 सुनावण्यापासून आपली बाजू मांडत आहे। आपल्याला माहिती ज्यावेळेस अशोक खरात याला अटक करण्यात आलेली होती, पहिल्यांदा त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं, त्या पहिल्या वेळेस अजय मिसर हे देखील न्यायालयामध्ये उपस्थित झालेले होते। मात्र अजय मिसर यांच्याऐवजी शैलेंद्र बागडे यांनीच बाजू ही मांडलेली होती आणि त्यानंतर शैलेंद्र बागडे हेच पुढची बाजू गेल्या 2 सुनावण्यांपासून मांडतात। आज देखील तेच असतील, परंतु अजय मिसर यांनी आपल्याकडे असणाऱ्या इतर कामांच्या तपासामुळे, इतर कामांचा जो त्यांच्याकडे प्रचंड ताण आहे, त्यामुळे असमर्थता दर्शवल्याचं सूत्रांकडून कळतं आहे। अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। शाकाहारी लोकांना मासे खाण्यासाठी अशोक खरात हा दबाव टाकत होता। पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून मासा खाण्यास तो भाग पाडत होता। मासा पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून तो खाण्यास भाग पाडायचा। खरातकडून जैन धर्मीय व्यावसायिकांची फसवणूक देखील झालेली आहे। एसआयटीच्या तपासामध्ये खरातची ही बनवेगिरी उघड झालेली आहे। मासा कापल्यावरती रक्त येत नाही, माशामध्ये हाडं नाहीत, मासा ही पाण्यातली वनस्पती आहे असं सांगून काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवून लाखो रुपयांची रक्कम ही त्यानं लुबाडलेली आहे, अशी माहिती सध्या समोर येते आहे। तर एसआयटीच्या तपासामध्ये खरातची ही बनवेगिरी उघड झालेली आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील व्हीआयपी वराडींचा शोध सध्या सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील लग्न समारंभामध्ये उपस्थित होते। नाशिक, अहिल्यानगर, मुंबई आणि दिल्लीमधून हे अधिकारी लग्नासाठी आलेले होते, तर काही परदेशी पाहुणे देखील लग्नामध्ये उपस्थित होते। खरातच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये या उपस्थितांची आता चौकशी होणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची एसआयटी कडून माहिती गोळा करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। तर अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी हे पूर्ण वेळ लग्नामध्ये उपस्थित होते, अशी देखील माहिती सूत्रांकडून कळतेय। वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी करून तपासलं जात आहे, असं देखील आता सूत्रांकडून माहिती समोर येते। आणि बोंधू अशोक खरातचे नवे कारनामे हे रोज उघड होत आहेत। अशोक खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरत होता, असं देखील उघड झालंय। खरातची संपत्ती ही शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे। खरातनं विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसाय यातल्या जीएसटीही बुडवल्याचा आयकर विभागाला संशय आहे। तर आयकर विभाग देखील खरातवरती मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे। खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे। खरातच्या सीएची काल खरात समोरच चौकशी देखील करण्यात आली आहे। आणि अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच दिलेली होती। खरातच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ही माहिती सूत्रांकडून समोर येते आहे। खरातची काल पुण्याच्या सीए, पुजारी आणि सराफाला समोर बसवून चौकशी देखील करण्यात आलेली आहे। एसआयटीनं चौघांची 6 तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याबरोबरच खडे, रत्न आणि सोन्याच्या बदल्यामध्ये खरात हा बनवाबनवी करत होता, असं देखील समोर आलंय। पुण्याच्या एका बँकेतील कर्ज प्रकरणाची देखील चौकशी ही सध्या सुरू आहे। सोनं महागल्यानंतर खरातनं खरेदी विक्रीमधून लाखोंचा नफा मिळवलेला होता, अशी देखील माहिती सध्या समोर येते आहे। आणि बोंधू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला रात्री उशिरा पोलिसांनी सोडून दिलाय। बोंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवरती शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि त्यानंतर ती फरार झाली आहे। तिचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी हर्षवर्धन खरातला ताब्यात घेत त्याची ही चौकशी केली आहे। रात्री उशिरापर्यंत हर्षवर्धनची कसून चौकशी करण्यात आली। बोंधू अशोक खरात आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे। आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले हे उमेदवार असणार आहेत। भाजपनं अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिलेली आहे। शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानं रिक्त झालेली ही जागा आता अक्षय कर्डिले लढणार आहेत। राहुरी सोबतच बारामतीमध्ये देखील पोटनिवडणूक ही पार पडणार आहे आणि दोन्ही पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। त्याबरोबरच 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे आणि आताची ही मोठी अपडेट समोर येते। अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन झाल्यानंतर या ठिकाणी आता पोटनिवडणूक होतीये आणि याच पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले हे उमेदवार असणार आहेत। भाजपनं अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिलेली आहे।
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती आणि याच जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार आहे। 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मेला मतमोजणी होणार आहे आणि या दिवशी निकाल जाहीर होईल। त्याबरोबरच बारामतीची पोटनिवडणूक देखील पार पडणार आहे, त्यामुळे या दोन्हीही पोटनिवडणुकीची मतमोजणी ही 4 मे रोजी होणार आहे। त्याबरोबरच 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, राहुरी विधानसभेसाठी अक्षय कर्डिलेंना उमेदवारी मिळाली आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडनं एकूणच महाराष्ट्रामध्ये राहुरी आणि बारामतीमध्ये आपल्याला पोटनिवडणूक होताना दिसते आणि भाजपकडनं राहुरीसाठी अक्षय कर्डिले यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। एकूण शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर ही जागा रिक्त होती। अक्षय कर्डिले हे शिवाजीराव कर्डिले यांचं चिरंजीव आहे आणि एकूणच कुठेतरी बिनविरोध निवडणूक व्हावी अशा प्रकारची देखील प्रयत्न हे भाजपकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि त्यासाठीच आपल्याला उमेदवारी ही अक्षय कर्डिले यांना देण्यात आली आहे। अगदी धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि पुढच्या काही बातम्या पाहूयात। शिर्डी जमीन प्रकरणामध्ये फसवणूक अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये खरातची बायको कल्पना खरातसह 5 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। कल्पना खरात सध्या फरार आहे। शिर्डीतील अरविंद बावके, किरण सोनावणे याला अटक देखील करण्यात आली आहे, तर अशोक तांबे हा फरार आहे। कल्पना खरात आणि अशोक तांबेच्या शोधासाठी आता पोलीस पथकं ही रवाना झालेली आहेत। अटकेतील दोन्ही आरोपींची आज सकाळपासूनच कसून अशी चौकशी सुरू आहे। बातमी आहे पुण्यामधून। भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचं उघड झालंय। 24 रत्नम नावाच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा 1055 चौरस फुटांचा 3 BHK फ्लॅट आहे। 13 सप्टेंबर 2023 ला फ्लॅटची खरेदी करण्यात आली आहे। खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपामध्ये दिल्याचं उघड झालंय, तर सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही। खरातच्या राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता असल्याचं उघड झालंय। पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीमध्ये हा आलिशान फ्लॅट आहे। आणि भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। भोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे। त्याच्या विरोधामध्ये नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत। खरातनं केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री ही वाढतच चालली आहे। त्यामुळे खरातची कोठडी SIT कोर्टाकडून वाढवून मागणार आहे। पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे। स्कूल व्हॅन चालक सुरेश नामदेव पाटील याला अटक करण्यात आली आहे। सुरेश पाटीलकडून 8 ते 9 शाळकरी मुलींचा विनयभंग करण्यात आलेला होता। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला आहे। व्हॅनमध्ये बसताना आणि उतरताना मुलींना अयोग्य स्पर्श केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे, तर मुलींनी व्हॅनमध्ये जायला नकार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। या सगळ्याच प्रकरणामध्ये आरोपी असणारा सुरेश पाटील याला अटक देखील करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडून। शुभम, नाशिकमधला अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे, नेमकं काय घडत होतं आणि आता कशा पद्धतीची कारवाई होतीये? नक्कीच आकांक्षा, ही अत्यंत धक्कादायक आणि तितकीच रबजनक घटना आहे। खरं तर एका खासगी स्कूल चालकाकडनं हा सगळा प्रकार या मुलींसोबत करण्यात आलेला आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि जो संशयित स्कूल व्हॅन चालक सुरेश पाटील आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। खरं तर व्हॅनमध्ये बसताना या अल्पवयीन मुलींना तो वेगवेगळ्या प्रकारचा स्पर्श त्या ठिकाणी करत होता असं त्या मुलींकडनं पालकांना सांगितलेलं होतं आणि त्यानंतर पालकांमध्ये तीव्र संताप आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय। एकूण या सगळ्या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर या प्रकरणानंतर शालेय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येताना पाहायला मिळतोय। व्हॅनमध्ये बसताना उतरताना या मुलींना अयोग्य ठिकाणी स्पर्श केल्याची ही घटना खरं तर समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळी शालेय क्षेत्रामध्ये अशा पद्धतीच्या वारंवार यादी देखील घटना घडलेल्या होत्या, त्या संदर्भात कडक कारवाई देखील व्हावी किंवा त्या संदर्भात एखादा
कायदा आणावा अशी मागणी होत होती आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा आज आपण बघतोय शालेय सुरक्षेचा हा प्रश्न ऐरणीवर येतो। या अल्पवयीन मुलींना अनेक दिवसांपासून हा व्हॅन चालक त्या ठिकाणी त्रास देत होता। अखेर या मुलींनी पालकांना ही सगळी घटना सांगितली। पालकांनी त्याची सगळी सत्यता तपासल्यानंतर अखेर पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल करत त्या व्हॅन चालकाला त्या ठिकाणी अटक केल्याची माहिती आपल्याला मिळते। आकांक्षा, धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याचं निलंबन करण्यात आलंय। या प्रकरणामध्ये सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये एएसआय राजेश जाधव याच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं म्हटल्याचा आरोप देखील अटकेतील महिलेनं केलाय। दरम्यान ही घटना वरिष्ठांना कळल्यानंतर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववरती हात उगारला, पण वर्दी असल्यामुळे त्यांनी हात आवरता घेतलाय। दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाच राजेश जाधव हा मागच्या दारानं पोलीस ठाण्यामधून फरार झाला। सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत। वर्दी घातलेला कुत्र्या वर्दी घातलेला कुत्र्या वर्दी घातलेला कुत्र्या। दरम्यान या संदर्भामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ती महिला आम्ही लॉकअपमध्ये टाकल्यानंतर एक एएसआय त्या ठिकाणी राजेश जाधव नावाचा एएसआय त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो, त्या महिलेचा जबाब घेतला, सदर एएसआय विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्याला तात्काळ निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। आणि यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे सध्या बोलतायत। महत्त्वाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या फोटोंवर फुल्या मारल्या जात होत्या आणि तशीच फुली अजितदादा पवार यांच्या फोटोवर सुद्धा मारलेली हस्तगत झालेली आहे। मी कालही सांगितलं होतं, सभागृहामध्ये सुद्धा ही चर्चा झाली, त्यावेळेला सुद्धा चर्चा अशा मध्यम झाली होती की ऑपरेशन खरात हा निव्वळ हा ऑपरेशन करत असताना त्याच्या पाठीमागं काहीतरी असेल, त्यामुळे एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे। त्यात रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं केलेलं गेलेलं आहे। अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती। त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल, आता CID चौकशी चालू आहे, CBI चौकशीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे। मला अजूनही कळत नाही की मी काल कळलं, मी बघितलं नाशिकला एक बॅनर लावलेला दिसला, त्यामध्ये सामान्य जनतेची भावना त्या बॅनरमधून कळली की साधा FIR सुद्धा होऊ शकत नसेल अजितदादांचा, ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यामुळे शंकेला अनेक कारणं आहेत। त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कारवाई करतोय, परंतु काय कारवाई केली, ब्लॅक बॉक्सचं काय झालं, ब्लॅक बॉक्सला लगेच आपण 21 दिवसाच्या आतमध्ये लगेच त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे। अजून त्याच्या बाबतीत मला रिपोर्ट आला नाही। CID चौकशीची काय झालं त्याच्या बाबतीमध्ये खुलासा झालेला नाही आणि म्हणून ह्या शंकेच्या मध्ये रोहित पवारांनी केलेल्या शंकेला कुठेतरी त्या ठिकाणी साम्य जुळतं का याचा निश्चितपणाने शोध आता खात्याने करणं गरजेचं आहे। सर, पण अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सातत्यानं अशोक खरातला अटक होऊन जवळपास आता 10-1 दिवस झालेले आहेत, 10-15 दिवस झालेले आहेत, परंतु अशोक खरातांचे कुटुंबीय मात्र अद्याप देखील फरार आहे। काल मुलगा हर्षवर्धन खरातला अटक केली जाते, परंतु त्यांच्या पत्नी कल्पना खरात या देखील अद्याप कुठेतरी फरार आहे। SITचा तपास हा सगळ्या संथ गतीने सुरू आहे का यावर प्रश्न। माझ्या माहितीप्रमाणे एक चांगले अधिकारी तिथे SITच्या प्रमुख म्हणून ठेवलेले आहेत, त्यांचं काम मी स्वतः बघितलेलं आहे। मला वाटतं की ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि चौकशी त्यांची चांगली करून निश्चितपणाने जे काय आहे ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। आता पुरावे चर्चा चौकशीतून जी काही नावं निष्पन्न होतील, जे काही पुरावे येतील त्याच्याप्रमाणे ते चौकशी करून कारवाई करतील।
लगेच त्यांच्या कुटुंबाला कारवाई करताना त्यांचा सहभाग किती आहे काय आहे हे बघून त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई ते करत असतील. राहुरीमध्ये आता अक्षय कर्डिले यांना उमेदवारी भाजपने दिलेली आहे. तुमचा पण उमेदवार असणार आहे कारण तुमच्याकडे ती जागा आहे. नाही, अद्यापही आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. संबंधित असलेल्या वरिष्ठ नेते आम्ही बसू आणि त्याच्यावर काय चर्चा करू त्याचा निर्णय आम्ही घेऊ. परंतु त्या ठिकाणाहून प्राजक्त तनपुरे तुमच्या पक्षाकडून इच्छुक आहेत, तुमच्या पक्षाचे माझे आमदार आहेत त्या ठिकाणचे ते, त्यांना या ठिकाणाहून संधी मिळू शकते का? पक्षाकडे काही प्राथमिक या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्या प्राजक्त तनपुरेंशी आम्ही चर्चा करू. मी असेल, पवारसाहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, आम्ही चर्चा करू आणि ह्या निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात काय करायचं याचा निर्णय आम्ही निश्चित घेऊ. खरं तर काल जैन मुनी न्यायन पद्मसागर स्वामी यांनी एक विधान केलेलं आहे. ते विधान अर्थात असं आहे की महाराणी ताराराणी या जैन धर्मीय होत्या आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा जैन होते, अशा पद्धतीचा दावा न्यायन पद्मसागर स्वामी यांच्याकडनं होताना पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने बघता दोन समाजात तेढ निर्माण करणारे हे वक्तव्य नाही का? हे कोण कुठल्या समाजाचा कोण कुठल्या धर्माचा हा आता त्यांनी शोध लावण्यापेक्षा त्यांचं वंश त्यांचे असलेले पूर्वज याची सर्व माहिती घेतल्यानंतर वक्तृत्व केले तर मला योग्य वाटेल. मला वाटतं की एखादा कर्तृत्वान अशा युगपुरुष किंवा महापुरुष असेल त्याला आपल्या समाजाचा दाखवण्याचा प्रयत्न होत असेल, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, नाराजी होऊ शकते. मला वाटतं तर सध्या महाराष्ट्रामध्ये एवढंच चाललेलं आहे की धर्मवाद हा जास्त चाललेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या वक्तव्य रोज आपल्याला पाहायला मिळते. त्यात आश्चर्य वाटायची गरज नाही. परंतु या सगळ्या कार्यक्रम होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि स्वतः मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये दावा केला की माझा बंद काळ देखील बाबांमुळे चमत्कारिक पद्धतीने सुरू झाला, अशा पद्धतीचा दावा ऋतू तावडेंनी केला. मला वाटतं अंधश्रद्धा कायदा आता फार कडक करावा लागेल असं वाटायला लागलेलं आहे. सर, कालची एक मोठी बातमी आहे. काल सुनील तटकरे एबीपी माझ्यावर होते आणि त्यांना स्पष्टपणे असं म्हटलं की विलीनीकरणासंदर्भातली माहिती जी आहे ती अजित पवारांकडून आपल्याला आली, ती कल्पना होती आपल्याला या सगळ्या विषयात. खरं तर याच्या आधी ज्यावेळेस तुमच्याकडून विलीनीकरणासंदर्भात बोललं जात होतं त्यावेळेस त्यांच्याकडून एक स्पष्टपणे म्हणण्यात आलं होतं की विलीनीकरणाचे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष असतं तर नक्कीच माझ्यासोबत चर्चा केली असती. आम्हाला या संदर्भात कुठलीही कल्पना नव्हती. त्यामुळे आता कुठंतरी एक खोटं बोलतायत का ते, किंवा त्यावेळेस खोटं बोलले आणि आता त्यांच्या तोंडातून खरं आलंय का? नाही, आम्ही हे सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं, ते सत्य आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय, म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा. सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य असेल का जर आता पुन्हा एकदा विलीनीकरणाचा विषय जर आला? माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा हयात असताना विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये काय करायचं काय नाही करायचं याच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली होती. अजितदादा गेल्यानंतर ज्यावेळेला सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व पुढं आणायचा निर्णय झाला, हा कुठेही चर्चेच्या बाबतीमध्ये करत असताना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्यांनी त्याप्रमाणे काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार होता. कोणाला करावं ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही सांगण्याची त्या ठिकाणी वेळ येण्याची गरजच नव्हती. आता ते जे सांगतात की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आत्ताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती आणि ते नेतृत्व दिल्यानंतरसुद्धा चर्चा झालेली नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाली नाही त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं. मला वाटतं की सुनेत्रा वहिनींचा आता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, सगळे त्यांची प्रमुख पदं त्यांना दिलेले आहे. आता ही चर्चेचा आम्ही विषय जो आहे तो बाजूला ठेवून आता आम्ही आमच्या पद्धतीने पक्षवाढणी आणि आमचे आमदार खासदार सगळेजण आता सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या माध्यमातून जी काय सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहेत. परंतु अजितदादांच्या मृत्यूनंतर देखील सातत्यानं विलिनीकरणाच्या संदर्भात आमच्याशी दादांनी कोणतीही चर्चा केली नाही, आम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत, अशा पद्धतीनं जो काही दावा सुनील तटकरे यांच्याकडनं केला जात होता तो त्यांनी काल दावा स्वतःच खोटा ठरवलेला आहे. परंतु अजितदादांना मृत्यूनंतर देखील बदनाम केलं जात होतं का अशी वक्तव्य करून? याची कल्पना मला नाही आहे, पण मला वाटतं की त्यांनी हे कबूल केलंही आम्ही हेच सांगत होतो
की आम्ही कुठल्याही प्रकारची आम्ही फक्त त्यांचं दादांचं झालेलं निधन होतं, त्या निधनाच्या वेळेला त्यांची अंतिम इच्छा म्हणून आम्ही भावना व्यक्त केली, ती पण आम्ही लगेच केली नव्हती. काही लोकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया लगेच द्यायला सुरुवात केली होती, आम्ही दिली नव्हती. मला वाटतं की आता हा विषय संपलेला आहे. सत्य जे होतं ते बाहेर त्यांनी सांगितलं, उशिरा का होईना सांगितलं त्यांना. दादांना खोट्यात पाडण्याचा प्रयत्न झाला का? आता दादा हयात नाही तरी दादांचं नाव खराब झालं काय? नाही, हे आता मी सांगणार नाही, कारण आम्ही जे सत्य होतं ते सांगितलं. आता ते सत्य त्यांनी उशिरा सांगितल्यानंतर त्यांनी का सांगितलं नाही, त्यांना कोणी सांगितलं का हे तुम्ही आता तुम्ही बोलू नका, हे त्यांना विचारा. त्यावेळेस अजित पवारांच्या निधनानंतर तातडीनं पहिल्यांदा जर प्रतिक्रिया करून यायला सुरुवात झाली तर ते तुमच्या पक्षाकडून सुरू झाली होती. त्यामुळे कुठेतरी एक दबाव होता आणि या दबावाला जुगारून कुठेतरी सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करायचं होतं, कारण सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षासंदर्भात तुमच्यातून कुणीही बोलत नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी हा निर्णय घ्यावा लागला, अशी एक चर्चा या निमित्तानं समोर आली. नाही, कसं आहे, जर तर त्या प्रश्नाला महत्त्व नसतं. असं आहे की विलिनीकरण त्यावेळेला होणार होतं, ही चर्चा होती का होती. फोटो का दाखवला 2-4 दिवसानंतर काही लोक सांगत होते की नाही, ही चर्चा अशी झाली नव्हती म्हणून ती बैठकीचा फोटो दाखवला गेला असेल. आता तो फोटो दाखवल्यानंतर आल्यानंतर मग आत्ता तो फोटो का दाखवला, मग तुम्ही चर्चा करताना हे नेतृत्व मान्य करणार का, ते नेतृत्व मान्य करणार ना, असे प्रश्न विचारण्याचा प्रश्न करणंच हे चुकीचं होतं. मला वाटतं की ती विचारण्यामधला त्यांचा हेतू काय असेल याची मला कल्पना नाही, पण मला वाटतं की आता हा विषय आम्ही नुकताच सर्व थांबवलेला आहे. आम्ही आता आमच्या पद्धतीने काम करतोय. तुमच्याकडून एक सांगण्यात आलं होतं की विलिनीकरण हेच अजित पवारांना एक श्रद्धांजली असेल. आता पुन्हा एकदा ती संधी येते, कारण त्यांच्याकडून म्हणणं येत आहे तुम्ही ते नेतृत्व मान्य करा सुनेत्रा पवारांचं आणि कुठेतरी एक एकत्रीकरण होईल. आता कुठल्याही प्रकारची अशी चर्चा मीडियावर आहे, कुठली चर्चा आमच्यावर नाही, कुठली चर्चेचा आता सध्या विचार पण नाही. त्यामुळे जर तर त्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. परंतु सातत्यानं सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्याकडनं सुनेत्रा पवार यांची फसवणूक होते का, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतो. एकीकडे त्यांच्या पक्षाचं संविधान बदलण्याचं प्रकरण असेल किंवा आता मात्र विलिनीकरणाच्या संदर्भात दादांनी आम्हाला सांगितलेलं होतं, अशा पद्धतीचं वक्तव्य असेल. हे सगळं सुनेत्रा वहिनींना गाफील ठेवून ही सगळी प्रकरणं त्यांच्या मार्फत होत होती का? सुनेत्रा वहिनी मला वाटतं आता निर्णय घेतात असं दिसून येत आहे आणि त्यांनी निर्णय काय घेतलेले आहेत मला आजच कळलं, काही कॉन्ट्रॅक्ट पण रद्द केलेले वगैरे. त्यामुळे ते आता त्यांच्या नेतृत्वाची त्या ठिकाणी ते काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं उत्तर मी देणं बंधनकारक नाही. ओके, ते हे राहिलं ना, ते तारा राणीवाल्या याच्यावर तुम्ही काय बोललात? बोललो ना तारा राणीचा. ठीक आहे. बोंधू अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. आज खरातची पोलीस कोठडी ही संपतीये आणि त्याच अनुषंगानं आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. तीच ही नाशिकच्या न्यायालयाबाहेरची दृश्य आपण पाहतोय. त्याच्या विरोधामध्ये नवनव्या तक्रारी या दाखल होत आहेत. त्यामुळे खरातनं केलेलं जे लैंगिक शोषण आहे, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आहे, त्याबरोबरच इतर जे त्याचे कारनामे आहेत याची जंत्री आज न्यायालयासमोर मांडण्यात येईल. आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्यासोबत. शुभम, खरातला न्यायालयामध्ये हजर केलाय, काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय अशोक खरातला आत्ता या ठिकाणी न्यायालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये सुनावणी देखील सुरू होणार आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त खरं तर आपल्याला संपूर्ण या न्यायालयाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अशोक खरातला या ठिकाणी आणण्यात आलं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज अशोक खरातची जी सुनावणी होईल, खरं तर महिलांवर लैंगिक अत्याचार असं प्रकरण असेल किंवा जे फसवणुकीचे प्रकरण असेल त्यावर खरं तर महत्त्वाचे पुरावे हे एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यानंतर जी संपूर्ण सुनावणी आहे ती आज पार पडणार आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आत्ताच अशोक खरातला हे कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जी एसआयटीकडनं जे पुरावे आहेत ते खरं तर गेल्या 2 दिवसांपासून गोळा करण्यात आलेले होते. ते सगळे पुरावे जे आहेत ते आता कोर्टासमोर सादर केले जाणार आहे. या पुराव्यांमध्ये त्याचे आर्थिक संबंध असेल किंवा त्याचा मोबाईलमधला जो डेटा रिकव्हरचं काम खरं तर अनेक दिवसांपासून सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून सुरू होतं, त्याची माहिती खरं तर या ठिकाणी
देण्यात येणार आहे. आणि आपण आत्ताची जी माहिती बघतो आहे, तपास अधिकारी जे आहे किरण कुमार सूर्यवंशी हे देखील या ठिकाणी कोर्ट रूममध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. सुनावणीला काही वेळा सुरुवात होईल आणि एकूण जर पाहिलं तर या सगळ्या पुरावे जे आहे ते पुरावे आज दिल्यानंतर पुन्हा अशोक खरातची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं खरं तर प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं नवनवीन कोणकोणते जे खुलासे झालेले आहे त्या खुलासे संदर्भात काय पुरावे नेमके कोर्टासमोर सादर केले जाणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. एकूण जर पाहिलं तर या अशोक खरातच्या मुलाला देखील काल तपास कामी त्या ठिकाणी एसआयटीकडनं ताब्यात घेण्यात आलेलं होतं. रात्री उशिरापर्यंत अशोक खरातच्या समक्ष त्याच्या मुलाची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली होती आणि एकूण या चौकशीनंतर काही महत्त्वाचे माहिती जी आहे ती खरं तर एसआयटीला मिळाली आहे आणि ती माहिती मिळाल्यानंतर पुन्हा त्या अशोक खरातच्या मुलाला हर्षवर्धन खरातला पोलिसांनी त्या ठिकाणी पुन्हा सोडून दिलेलं आहे चौकशी करून. आणि एसआयटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अनेक दिवसांपासून जे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू होतं त्या पुराव्यांमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक महत्त्वाचे जे पुरावे, कागदपत्र, तांत्रिक पुरावे हे खरं तर त्या ठिकाणी एसआयटीच्या हाती लागलेले आहे. आणि एकूण जर पाहिलं तर आज पुन्हा कोर्टामध्ये या ठिकाणी जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी सरकारी वकील जे शैलेंद्र बागडे आहेत ते त्यांच्या माध्यमातून खरं तर सरकारची बाजू मांडणार आहे. ते देखील आता कोर्टात या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळते. या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर या भोंदू अशोक खरातने जे लैंगिक अत्याचाराच्या जे घटना केलेल्या होत्या, ज्या उकस कार्यालयामध्ये हे सगळे काळे कारनामे केलेले होते, त्यामध्ये देखील त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडनं काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले होते. ते सगळे पुरावे एकत्रित करून आज खरं तर या भोंदू अशोक खरातने जे काळे कारनामे केलेले आहेत त्याची माहिती एसआयटीच्या माध्यमातून या ठिकाणी कोर्टासमोर दिली जाणार आहे. खरं तर या खरात प्रकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर पाहिलं तर मागच्या कोर्टामध्ये जी सुनावणी झालेली होती त्यामध्ये देखील एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती राज्यासह महाराष्ट्रासह इतर राज्यापर्यंत देखील असल्याचा संशय जो व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने तपास करण्याची माहिती कोर्टासमोर एसआयटीच्या अधिकाऱ्यांना दिलेली होती. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं आता या ठिकाणी कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी सुरू होत असताना काही महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते पुरावे देखील या ठिकाणी कोर्टासमोर सादर केले जातील. या पुराव्यांमध्ये नेमके काय काय ह्या सगळ्या संदर्भामध्ये माहिती ही एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं दिली जाणार आहे ते खरं तर बघणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर त्याच्या सीएची देखील त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. काल जे मिरगावचं ईशानेश्वर मंदिर आहे त्या ईशानेश्वर मंदिराचे पुजारी आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात आली की ज्या पद्धतीने तो काही भोंदू अशोक खरात काही व्यावसायिकांना काही वेगवेगळे प्रकारच्या अंगठ्या देत होता, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू देत होता, ते नेमक्या कशा होत्या या संदर्भात खरं तर त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली होती. एकूण जर बघितली तर या सगळ्या संदर्भामध्ये आज जी सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये त्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी हे मिरगावमध्ये जे शनेश्वर मंदिर आहे या अशोक खरातचं त्या मंदिरामध्ये काय काय नेमके कारनामे सुरू होते याची माहिती खरं तर दिली जाणार आहे. सोबत एका सरब व्यावसायिकाची देखील चौकशी करण्यात आलेली होती आणि या सरब व्यावसायिकाच्या चौकशीमध्ये नेमका अशोक खरात जी सगळी या सरब व्यावसायिकाकडे ज्या वस्तू घेत होता त्या वस्तू नेमका कशा होत्या, त्या वस्तू नेमका कुठून घेत होता याची सगळी माहिती जी आहे ती एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं घेतली जाते आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज खरं तर या ठिकाणी सुनावणी सुरू झाल्यानंतर वेगवेगळे जे पुरावे आहेत ते वेगळे पुरावे या एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोर्टासमोर त्या ठिकाणी सादर केले जातील आणि कोर्टामध्ये ही सगळी माहिती दिली जाईल. एकूण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात ज्यावेळी कोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल त्यावेळेस काही महत्त्वाचे पुरावे, तांत्रिक पुरावे हे देखील एसआयटीचे अधिकारी हे कोर्टामध्ये बरोबर आहे शुभम. खरं तर आपण प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही अपडेट सांगूयात. भोंदू अशोक खरातला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे. इचनपुरानी यांच्या कोर्टामध्ये त्याला सादर करण्यात आलंय. त्याचबरोबर तपास अधिकारी जे आहेत ते देखील आता कोर्टामध्ये हजर झालेले आहेत. किरण कुमार सूर्यवंशी हे कोर्टामध्ये हजर झालेले आहेत. त्यांच्याकडून या सगळ्याच संदर्भामध्ये पुरावे हे आता कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत. इचनपुरानी यांच्या कोर्टामध्ये आता खरातला हजर करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच संदर्भातले जे पुरावे असतील ते देखील सादर केले जाणार आहेत. आपण पुन्हा एकदा शुभम यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याशी चर्चा करूयात. शुभम, कोर्टामध्ये आता त्याला हजर करण्यात आलेला आहे. सुनावणीला सुरुवात झाली आहे का? आतले काय अपडेट्स मिळत आहेत?
नक्कीच त्या ठिकाणी जे सरकारी वकील आहे शैलेंद्र बागडे हे त्या ठिकाणी आता बाजू मांडताय, सरकारी बाजू त्या ठिकाणी मांडता आहे. आणि एकूण जर बघितलं तर न्यायाधीश यांच्या माध्यमातून देखील स्टाफकडून काही कागदपत्र हे त्या ठिकाणी तपासले जात आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर SIT कडनं काही महत्त्वाचे जे कागदपत्र आहे ते खरं तर गोळा करण्याचं काम गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू होतं आणि ते कागदपत्र आता कोर्टासमोर दिल्यानंतर या ठिकाणी हे सगळे कागदपत्र त्या ठिकाणी तपासले जात आहे. सरकारी वकील जे आहे त्यांच्या माध्यमातून ही सगळी बाजू मांडण्यात येत आहे. त्या ठिकाणी तपास अधिकारी नेमकी काय काय त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये पुरावे गोळा केलेले आहेत त्याची माहिती देखील तपास अधिकारी कोण आहेत, त्या नेमका कोणकोणते पुरावे खरं तर हाती लागलेले आहे SITच्या ही सगळी माहिती जी आहे ती घेतली जाते आहे. एकूण जर बघितलं तर तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचं नाशिकमधल्या उकस कार्यालयामध्ये अनेक महत्त्वाचे जे पुरावे आहे ते खरं तर SITच्या हाती लागलेले होते. त्या ठिकाणी एक औषधीची बॉटल देखील तपास अधिकाऱ्यांच्या समवेत ज्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडनं जी तपासणी करण्यात आलेली होती त्या उकस कार्यालयाची झाडाझडती खरं तर त्या ठिकाणी सुरू होती, त्यावेळी ती हाती लागलेली होती. आणि त्यामुळे हे सगळे महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते कोर्टासमोर मांडले जातील. त्या ठिकाणी काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहे त्या कागदपत्रांच्या माध्यमातून तो महिलांसमोर त्या ठिकाणी ज्या वेळी काही लैंगिक शोषण करत होता त्यावेळी या महिलांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या सगळ्या त्याच्या जाळ्यामध्ये अडकवत होता याची माहिती खरं तर तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोर्टासमोर दिली जाणार आहे. जे महत्त्वाचे कागदपत्र आहे त्या कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक पुरावे त्या ठिकाणी SITच्या हाती लागलेले आहेत, त्याचे कॉल रेकॉर्ड त्या ठिकाणी काढल्याची माहिती देखील आपल्याला मिळालेली होती. आणि या सगळ्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते आता या एकूणच त्या ठिकाणी दिले जात आहे. एकूण जर बघितलं तर त्या सगळ्या संदर्भात या ठिकाणी अनिसकडनं जे महत्त्वाचे काही पुरावे जे आहे ते देण्यात आलेले होते. खरं तर त्या पूजाविधीच्या दरम्यानमध्ये काही वन्यजीवांचा देखील त्या ठिकाणी त्यांनी शिकार केल्याची जी संशय आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने वन विभागाने देखील पत्र हे SITला दिलेलं होतं. या पत्र व्यवहारामध्ये काही जर ठोस पुरावे जर हाती लागले तर वन विभाग देखील त्या ठिकाणी कारवाई करेल अशी देखील वन विभागाने त्या पत्रामध्ये काही मजकूर जो आहे तो त्या ठिकाणी टाकलेला होता. एकूण जर बघितलं तर SITच्या माध्यमातून जे कागदपत्र आहे ते न्यायाधीशांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासले जात आहे. तपास अधिकाऱ्यांकडनं ही सगळी माहिती घेतली जात आहे. आपण या सगळ्या संदर्भात जर बघतोय तर या मध्ये एकूण जर या सगळ्या तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी माहिती आहे ती गोळा केल्यानंतर फॉरेन्सिक टीमकडनं देखील काही महत्त्वाचे जे कागदपत्र आहे ते या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले होते. त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये जवळपास महिलांचे कागदपत्र असतील, हे पुरावे असतील ते आता कोर्टामध्ये सादर केले जाणार आहेत. पण यामध्ये अजून एक महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे खरातचे 4 मोबाईल्स, त्याचे वेगवेगळे 4 नंबर होते आणि याचा देखील तपास करण्यात आलेला आहे. यामध्ये काही समोर येत आहे का? बाहेर काढण्यात येत आहे. पोलीस पुन्हा त्याला घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशोक खरातला घेऊन खरं तर हे SITचे अधिकारी घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. अशोक खरातच्या तोंडावर काळा बुरखा टाकलेला आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्या ठिकाणी जी सुनावणी झालेली होती त्या सुनावणीमध्ये खरं तर या ठिकाणी अशोक खरातच्या या सगळ्या काळ्या कारनाम्यांची जी माहिती आहे ती माहिती खरं तर SITच्या अधिकाऱ्यांनी दिलेली होती. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता कोर्टामध्ये अशोक खरातला हजर केल्यानंतर 10 मिनिटांमध्ये त्याला पुन्हा बाहेर काढलेलं आहे. आणि एकूण जर बघितली तर या सगळ्या संदर्भात आता त्याला बाहेर घेऊन SIT पुन्हा त्याला घेऊन गेलेले आहे. नेमका कोर्टामध्ये काय बाजू मांडली जाते आहे याची जी माहिती आहे ती कोर्ट त्या ठिकाणी घेत आहे. सरकारी वकिलांकडनं बाजू मांडली गेलेली आहे त्या ठिकाणी ही सगळी माहिती घेतली जाते. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये खरं तर या अशोक खरातला अटक करण्यात आलेली आहे. वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते त्या ठिकाणी या संदर्भामध्ये SITकडनं माहिती घेतलेली होती. आणि इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये खरं तर त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडी मिळेल ही सगळी माहिती खरं तर आपल्याला मिळते आहे. आणि या कोर्टाच्या आवारामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. आतमध्ये नेमका ज्यावेळी बाजू मांडण्यात आली त्या बाजू मांडत असताना कोर्टाचे काही महत्त्वाचे जे आहे ते देखील या ठिकाणी घेण्यात आले. वकील जे आहेत आम्हाला बातमी देता येत नाही. महिला अत्याचाराचा संवेदनशील मॅटर आहे. आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपीला फक्त वर्ग केलाय, तपास सुरू आहे, आम्ही काही बोलू शकत नाही. आधीच्या खरं तर या संदर्भामध्ये सरकारची बाजू ज्यांनी मांडलेली होती
ते शैलेंद्र बागडे खरं तर बोलत होते. या संदर्भात कोणतीही माहिती देता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पोलीस तुमच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू होता, काय झालंय? आपण तपास अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न. सर काय नेमकं काय झालंय सर? काय झालंय सर? सूर्यवंशी सर आहेत आपल्यासोबत, आपण बाजू मांडलेली आहे. एमसीआर झालेला आहे, याच्यामध्ये एमसीआर झाले. 75/26 सरकारवाडा. ठीक आहे, थँक्यू. एमसीआर मध्ये आहे तो, जेलमध्ये जाईल, नंतर आम्ही ताब्यात घेऊ. बघू, आम्ही सांगू तुम्हाला, कळू. एमसीआर ची मागणी केली, एमसीआर झालेला आहे त्याला. चला, थँक्यू. चला, तपास सुरू आहे. तपास सुरू आहे. एक मिनिट, चला. नक्कीच आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे तपास आहे ती तपास अधिकारी बोलत होते. या संदर्भामध्ये एमसीआर झाल्याची माहिती त्यांनी खरं तर दिलेली आहे. पुन्हा त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल. काही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. सॉरी कारण पहिल्या याचे जे पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी तपास जो आहे तो सुरू आहे आणि तपास सुरू असतानाच खरं तर या ठिकाणी जी बाजू मांडण्यात आलेली होती ती बाजू मांडत असताना त्या ठिकाणी एमसीआरची मागणी जी आहे ती कोर्टासमोर केलेली आहे. आणि एकूण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये आता पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाईल. अशोक खरातला हे उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल अशी माहिती खरं तर समोर येते. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अशोक खरात याची जी आहे ती खरं तर एसआयटीकडनं चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या दरम्यान जे महत्त्वाचे पुरावे आहेत ते एसआयटीच्या हाती लागलेले होते आणि ते काही कागदपत्र जे आहे ते कोर्टासमोर देण्यात आलेले होते. आणि कोर्टासमोर हे सगळे कागदपत्र देत असताना त्या ठिकाणी सगळी जी माहिती आहे खरं तर ही माहिती कोर्टासमोर देत असताना एमसीआरची जी मागणी आहे ती खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं केली गेलेली आहे. या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर एकूण या अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं काही महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहे. एमसीआर त्याला मिळाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. खरं तर या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला पुन्हा त्या ठिकाणी कोर्टात हजर केलं जाईल अशी देखील माहिती मिळते आहे. या सगळे जे गुन्हे आहेत ते गुन्ह्यांमध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये महिलांचे लैंगिक शोषणाचा गुन्हा आहे, फसवणुकीचे गुन्हा आहे. त्या ठिकाणी अनेक जे महत्त्वाचे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने जे वेगवेगळे गुन्हे खरं तर दाखल झालेले आहेत त्यामध्ये हा सगळा तपास एसआयटीकडनं सुरू झालेला आहे. या संदर्भात जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता सगळी जी तपासाची यंत्रणा आहे, जी तपास यंत्रणा आहे त्या तपास यंत्रणेकडनं एमसीआरची मागणी केल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी खरं तर तपास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आणि अशोक खरातला जे आहे ते एमसीआर झाल्याची माहिती देखील खरं तर वकिलांच्या माध्यमातून दिलेली आहे. आपण जर बघितलं तर या सगळ्या कोर्ट परिसरामध्ये त्याला या ठिकाणी काही वेळापूर्वी या ठिकाणी काढलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला पुन्हा त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. आणि एकूण जर पाहिलं बरोबर आहे. त्यामुळे शुभम आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे. उद्या पुन्हा एकदा त्याला कोर्टामध्ये हजर करतील. न्यायालयीन कोठडी देखील मंजूर करण्यात आलेली आहे. खरं तर विचार करायचा तर हे वेगवेगळे गुन्हे आहेत. आज एका गुन्ह्यासंदर्भातले जे सगळे पुरावे होते ते सादर करण्यात आले. हा नेमका गुन्हा कोणता आहे आणि काय पुरावे सादर करण्यात आलेत? काही कागदपत्रे जे आहेत ते कागदपत्र खरं तर महत्त्वाची जे कागदपत्र आहेत ते तपास यंत्रणेच्या माध्यमातून कोर्टासमोर मांडलेले होते आणि त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती जी आहे ती तपास अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे. या कागदपत्रांमध्ये काही त्याचे आर्थिक व्यवहार होते, ओकस कार्यालयामध्ये जे महत्त्वाचे पुरावे होते ते पुरावे देखील त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर त्या ठिकाणी सादर करण्यात आलेले होते. या सगळ्या संदर्भामध्ये जर बघितलं तर आज त्याला खरं तर ज्यावेळी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर जी गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्यांचा तपास
तपास करत असताना पोलीस कोठडीचा जो वेळ असतो, जो काही दिवस असतात, त्यामध्ये हे पूर्ण झाल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीची मागणी ही स्वतः तपास यंत्रणेने केलेली होती आणि त्यानंतर या तपास यंत्रणेच्या मागणीनंतर कोर्टाने देखील त्याला न्यायालयीन कोठडी ही सुनावली आहे. उद्या देखील या बरोबर आहे शुभम, तुम्ही म्हणताय तसं न्यायालयीन कोठडी ही अशोक खरातला मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेलं आहे. तीच ही दृश्य आपण पाहतोय. अशोक खरातला न्यायालयीन कोठडी ही आज मंजूर करण्यात आली. अगदी काहीच वेळापूर्वी सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी ही त्याला मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता त्याला या न्यायालयामधून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेलं आहे. तिथलीच ही बाहेरची दृश्य आपण पाहतोय. वैद्यकीय तपासणी त्याची सुरू आहे आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी होईल. त्यामुळे आत्ताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय. आजची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि यानंतर उद्या पुन्हा एकदा त्याला सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजर करणार आहेत. उद्याची नेमकी सुनावणी कशी होणार आहे याबाबत आपण अपडेट जाणून घेऊयात. शुभम, खरं तर आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे. मेडिकलसाठी खरातला नेलाय. उद्याची सुनावणी नेमकी कशी असेल? आजची जी सुनावणी होती ती अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये पूर्ण झालेली आहे. न्यायालयामध्ये आज फारसा असा कुठल्याही स्वरूपाचा युक्तिवाद झालेला नाहीये, कारण या आधीच त्याचे 14 दिवसाची कोठडी ही पूर्ण झालेली होती. मागच्या सुनावणीच्या वेळेस त्याला 31 तारखेपर्यंत कोठडी द्यायची की 1 तारखेपर्यंत कोठडी द्यायची याबाबत न्यायालयामध्ये चर्चा झालेली होती न्यायाधीश आणि सरकारी पक्षाच्या वकिलांमध्ये. त्यानंतर 1 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी ही देण्यात आलेली होती. ही पोलीस कोठडीची मुदत 3 वेळा वाढवण्यात आलेली होती. सुरुवातीला 7 दिवस, नंतर 5 दिवस, नंतर 3 दिवस अशा स्वरूपाची ही मुदत वाढवण्यात आलेली होती. आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याचं कायदेतज्ञांचं म्हणणं होतं. पहिला जो गुन्हा त्याच्या विरोधात दाखल झालेला आहे, या पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला आज न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. मात्र जे सरकारी वकील आहे, जे तपास अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं याची पुन्हा एकदा पुढच्या गुन्ह्यामध्ये CR नंबर 75 मध्ये पुन्हा एकदा त्याला वर्ग करावं अशी विनंती करण्यात आली. तसा अर्ज देण्यात आला. त्यामुळे नवीन गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे. आता टेक्निकल दृष्ट्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याला आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे. ती एक प्रक्रिया असते. कुठल्याही कैद्याला न्यायालयीन कोठडी देण्याच्या आधी त्याची वैद्यकीय तपासणी ही केली जाते. त्यामुळे त्याला आता वैद्यकीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि इथून त्याला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी म्हणजे तुरुंगामध्ये त्याला नेलं जाईल. त्यानंतर नाशिकच्या सेंट्रल जेलमधनं उद्याला पुन्हा त्याचा ताबा हा नाशिक पोलीस त्याचबरोबर SITचं पथक हे घेणार आहे आणि पुढच्या गुन्ह्यासाठी त्याची पोलीस कोठडीची मागणी ही आता उद्या देखील केली जाईल. परंतु पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याचे 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. 18 तारखेला त्याला सर्वात पहिल्यांदा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. तिथपासून आतापर्यंत आजचा 15वा दिवस होता. 14 दिवसाची कोठडी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याला आज MCR हा नियमाप्रमाणे त्याला मिळालेला आहे. परंतु त्याचा तपास इथे थांबलेला नाही. दुसरं जे प्रकरण आहे ते दुसरं प्रकरण देखील महिलांच्या लैंगिक शोषणा प्रकरणाचंच प्रकरण आहे. त्यामुळे जसा पहिल्या गुन्ह्याचा तपास होता तसा दुसऱ्या गुन्ह्याचा तपास देखील केला जाईल. फक्त पीडित पहिल्या गुन्ह्याची वेगळी होती, या गुन्ह्याची वेगळी आहे. आरोपी तसाच आहे. त्याची जी मोडस होती ती मोडस देखील तशीच आहे. त्यामुळे आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुढे नेमकं काय घडतं त्याचा तपास आता कुठपर्यंत जातो हे बघणं महत्वाचं आहे. केवळ लैंगिक अत्याचाराचा तपास सुरू आहे असं नाही, तर SIT पथकाचे 3 ते 4 वेगवेगळ्या टीम आहेत आणि त्या टीमच्या माध्यमातून कोणी लैंगिक अत्याचारासंदर्भात तपास करत आहे, कोणी स्पॉट व्हिजिट करत आहे, घटनास्थळी फिर्यादींना घेऊन जात आहे, काही जण आर्थिकतेने जे घोटाळे केलेले आहेत त्याच्याशी संबंधित कोण कोण लोक आहेत, मग तो पुजारी असेल, CA असेल किंवा एखादा सराफा व्यावसायिक असेल, त्याच्याकडे काम करणारे लोक असतील, यांची देखील एका बाजूला चौकशी सुरू आहे. त्यामुळे अशोक खरात याला आज जरी न्यायालयीन कोठडी मिळाली असली कायद्याप्रमाणे तरी देखील उद्या पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी ही तपास अधिकारी आणि त्याचबरोबर सरकारी पक्षाकडनं केली जाणार आहे. अगदी त्यामुळे उद्या त्याला कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल आणि याचमध्ये पुरावे देखील सादर करण्यात येतील. जसं मुकील तुम्ही म्हणालात की वेगवेगळे गुन्हे हे खरातवरती दाखल करण्यात आलेले आहेत. या सगळ्याच संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून त्याची कसून अशी चौकशी करण्यात येते आहे. काही त्याचा मुलगा असेल किंवा इतरही जे व्यावसायिक असतील यांच्या समक्ष त्याची चौकशी करण्यात आलेली आहे. तर या सगळ्याच मधून काय नेमके पुरावे हाती लागलेत?
पुरावे बरेचसे एसआयटीच्या टीमने गोळा केलेले आहे. सुरुवातीला हा तपास नाशिकच्या क्राईम ब्रँचकडे होता. क्राईम ब्रँचने देखील सुरुवातीच्याच काळामध्ये अनेक पुरावे हे ताब्यात घेतलेले होते. परंतु आता जसे जसे कोठडीचे दिवस वाढत आहेत तसा तसा तपासाचा वेग देखील येत आहे. त्यामध्ये अशोक खरात हा तपासाला बिलकुल सहकार्य करत नसल्याचं देखील तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाने मागच्याच कोठडीच्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयामध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळे एका बाजूला हा सहकार्य करत नाहीये, मात्र कशा तरी पद्धतीने त्याच्याकडनं काही गोष्टी ह्या पुराव्यासाठी वधून घेण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. तो त्याचे जे मोबाईल रेकॉर्डिंग होतं, त्याचा मोबाईल डेटा जो होता, जो त्याने डिलीट केलेला होता, तसा संशय होता. काही व्हीआयपी लोकांची नावं त्याने वेगळ्या कोडवरने डमी नावाने सेव्ह केलेली होती. तो डेटा रिकव्हर करण्याचं काम देखील आता सुरू करण्यात आलेलं होतं. मोबाईल त्याचा क्लोन करण्यात आलेला होता. त्यामुळे तांत्रिक सहाय्याच्या माध्यमातून एका बाजूला त्याचा तपास केला जात आहे. त्याचबरोबर त्याच्या कुठे कुठे प्रॉपर्टीज आहेत, त्याची आर्थिक उलाढाल किती होती, त्याला आर्थिक उलाढालीमध्ये कोण कोण मदत करत होतं याचा देखील तपास केला जात आहे. आणि आपण बघितलं कालच शिर्डीमध्ये अहिल्यानगरच्या शिर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तो जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये 5 आरोपी होते. 5 पैकी 2 आरोपींना शिर्डी पोलिसांनी अटक केली होती. मुख्य जो सूत्रधार होता अशोक खरात तो सध्या एसआयटीच्याच ताब्यामध्ये होता आणि उर्वरित जे 2 आरोपी होते त्यापैकी कल्पना खरात ही त्याची पत्नी ती अजूनही फरार आहे. त्यामुळे आता एसआयटी बरोबरच शिर्डी पोलीस देखील आता कामाला लागलेले आहेत. कल्पना खरात याला देखील अटक होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सर्व बाजूने त्याच्या विरोधात कारवाईचा फास हा आता यंत्रणेकडनं आवळला जात आहे. अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.